तुम्ही प्रत्येकाने तुमच्या आयुष्यात हा अनुभव नक्कीच घेतला असेल, की एखाद्या व्यक्तीच्या सहवासात जाऊन तुम्हाला खूप छान वाटतं. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटतं. तर काही व्यक्तींच्या सहवासात गेलं तर आपण केव्हा त्या व्यक्तीला सोडून दूर जातोय असं वाटतं किंवा आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं. तर या 2 व्यक्तींमध्ये नेमकं काय फरक आहे? तर एक व्यक्ती असते जी हाय व्हायब्रेशन्समध्ये जगत असते आणि एक व्यक्ती असते जी लो व्हायब्रेशन्समध्ये जगत असते. आता हाय व्हायब्रेशन्स म्हणजे काय? तर निसर्गात असणारी प्रत्येक गोष्ट, स्वतः निसर्ग आणि आपण एका विशिष्ट प्रकारच्या व्हायब्रेशन्समध्ये जगत असतो. आता या कधी लो असू शकतात, कधी हाय असू शकतात. ज्या पण व्यक्ती हाय व्हायब्रेशन्समध्ये जगत असतात ना, त्यांच्या सहवासात जाऊन आपल्याला खूप सकारात्मक वाटतं, नकारात्मकता कमी झालेली वाटते, तसेच आपल्याला फ्रेश फील होतं. मग आता हाय व्हायब्रेशन्समध्ये जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? किंवा त्या व्यक्ती नेमकं असं काय करत असतात, ज्याच्यामुळे त्यांच्या व्हायब्रेशन्स हाय असतात? तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही मुद्दे सांगणार आहे, ज्याच्यामधून तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन्स हाय करू शकता. सगळ्यात पहिला मुद्दा, त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक सकारात्मक गोष्टीबद्दल युनिव्हर्सकडे म्हणा, देवाकडे म्हणा, कृतज्ञता व्यक्त करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी त्यांची प्रिय व्यक्ती त्यांच्या सहवासात आहे आणि ते खूप आनंदात आहेत. ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आहे, याबद्दल ते निसर्गाला थँक यू म्हणत असतात. थँक यू हा एक शब्द इतका पॉवरफुल आहे ना, ज्याच्यामुळे तुमच्या व्हायब्रेशन्स हाय होण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, ते व्यक्ती कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार करताना तुम्हाला दिसून येणार नाहीत. म्हणजे त्यांच्या आयुष्यात नकारात्मक जरी घटना घडत असली, ज्याच्यातून त्यांना प्रचंड त्रास होतोय, तरी पण त्याच्यातून नेमकं काही ना काहीतरी शिकून ते त्याच्यातून बाहेर पडतात आणि स्वतःला स्थिर करतात. ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे बरं का. तुमच्यापैकी बरेच जण त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीकडे, दुःखांकडे नेहमी तक्रार करताना दिसून येत असतात. माझं शरीरच नीट नाहीये, माझा चेहराच नीट नाहीये, मला फोडच आलेत, माझं पोटच नीट राहत नाहीये. असं काही ना काही कारण काढून ते निसर्गाला तक्रारीची व्हायब्रेशन्स शेअर करत असतात. ज्याच्यामुळे तुम्हाला आनंदी वाटत नाही, सतत थकल्यासारखं वाटतं, टेन्शन येतं. तर त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात असणाऱ्या नकारात्मक गोष्टींबद्दल सुद्धा तक्रार करायची नाही. तर त्या आपल्यामधील काही ना काहीतरी कमतरता दाखवून देत असतात. त्या कमतरता ओळखून आपण त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायचा. तसेच जे आपण व्यक्ती इतरांबद्दल तक्रार करत असतात, माझ्या सहवासात ही व्यक्ती चांगलीच नाहीये, ही असंच वागते, ती सतत चिडचिड करते. अशा व्यक्ती सतत तुमच्यासोबत शेअर करत असतात ना, त्या व्यक्तींपासून तुम्ही स्वतःला लांब ठेवायचं. ही एकच गोष्ट सगळ्यात जास्त परिणामकारक आहे, जी तुमच्या व्हायब्रेशन स्लो करत असते. आता तिसरी गोष्ट, तुम्ही तुमचा काही वेळ आध्यात्मिकतेशी जोडून घ्या. यामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता, काही श्लोक वाचू शकता किंवा भगवद्गीतेतील श्लोकांचं वाचन करू शकता, ग्रंथांचं वाचन करू शकता. याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता जाणवेल. तसेच आपल्या आयुष्यात ज्या पण नकारात्मक घटना घडतात ना, त्यामधून बाहेर कसं पडायचं आणि आपण कसं सकारात्मक जगू शकतो हे तुम्हाला समजण्यासाठी त्याच्यातून मदत होते. चौथी गोष्ट, तुमच्या आयुष्यातील काही वेळ काढून तुम्ही तो वेळ निसर्गामध्ये घालवा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फिरायला जावा, टेकडीवरच जावा, हे कसं जमायचंय, काम असतं एवढं, तर असं नाही. काही वेळ तुम्ही तुमच्या जवळच्या बागेत जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या गच्चीवर सुद्धा जाऊन 10 मिनिटं जरी बसलात ना, तरी तुमच्या व्हायब्रेशन्स हाय होतात. निसर्गात वेळ घालवणं ही एकच गोष्ट करणं तुमच्या व्हायब्रेशन झटक्यात हाय करत असते. त्याच्यामुळे निसर्गात वेळ घालवण्याची सवय तुम्हाला लावून घ्या. आणि पाचवी गोष्ट, तुमच्या दररोजच्या वेळेतून 5 मिनिटं म्हणा, 10 मिनिटं म्हणा, तुम्हाला जास्त वेळ जमत असेल तर जास्त वेळ पण ध्यान करण्याची सवय लावा. ज्याच्यामध्ये नो मोबाईल, नो गॉसिपिंग, ना इतरांचा सहवास. केवळ तुम्ही तुमच्यासोबत असायला हवे आहात. याच्यातून काय होईल तर तुम्ही दिवसभरात काय चुकीचं केलं, काय बरोबर केलं, याच्याकडे निरीक्षण देऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेमका कोणता बदल करायचा आहे, या घटनांकडे तुम्ही बारकाईने पाहू शकाल आणि त्याच्यामुळे तुमच्या व्हायब्रेशन्स हाय होण्यात मदत होईल. हाय व्हायब्रेशनमध्ये जगणं म्हणजे आनंदी आणि कोणत्याच टेन्शनला धरून न राहता एकदम फ्रीली जगणं आहे. हाय व्हायब्रेशन्समध्ये जगणं म्हणजे एक सकारात्मकता आणि आनंद निर्माण करून जगणं महत्त्वाचं आहे. आणि आजच्या घडीला हाय व्हायब्रेशन्समध्ये जगणं म्हणजे उत्तम आयुष्य जगणं असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हाय व्हायब्रेशन्समध्ये जगण्याचा नक्कीच प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी करणं म्हणजे फार कमी वेळ देणे आणि एवढा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकता तुमच्या आनंदासाठी.
तर स्वतःला हाय व्हायब्रेशनमध्ये जगण्याची सवय लावा आणि इतरांना सुद्धा आपल्याकडून हाय व्हायब्रेशनच दिल्या जातील याचा प्रयत्न करा. थँक्यू.